रमेश रावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री फडणवीस शपथ घेतल्यानंतर 14 शहरात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून प्रचंड जल्लोष केला। पाहायचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। आज या महाराष्ट्रामध्ये खरोखर ज्या महाराष्ट्रातील जनता आहे या जनतेचं राज्य आल्याचं सिद्ध झालेलं आहे। आज महाराष्ट्रात जी महायुतीची सत्ता बसली त्या महायुतीच्या सत्तेमध्ये सिंहाचा वाटा आहे तो जनतेचा आणि जनतेने भरभरून मतदान केल्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीची सत्ता आज इथं स्थापन झाली। खरोखर एक मनात असा आनंद आहे की या महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तिसरी वेळ आहे की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून ही शपथ घेतली। आज पावे तो कधीही कोणत्याही पक्षाला एवढा 3 अंकी आकडा हा गाठता आला नाही, तो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीने हा गाठला आणि आज खरोखर जनतेच्या मनातलं राज्य या महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं आहे। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार साहेब यांनी शपथविधी सोहळा पार झालेला आहे। त्यांच्या मी मनापासून भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे सर्व 14 पदाधिकाऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो। जय श्रीराम, जय श्रीराम। महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार ही अधिकृतपणे स्थापन झालेली आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्रीपदी एकनाथजी शिंदे व अजितदादा पवार यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। तरी मी सर्व महाराष्ट्र जनतेला या ठिकाणी अभिनंदन करतो व पुढील वाटणी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। शिवसेना महायुतीची आज शपथविधी सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि हा शपथविधी सोहळा अभूतपूर्व अशा पद्धतीनं धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या संयुक्त मिलापानं एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा होतो आहे। महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना भाजपा महायुतीला दिलेला हे बहुमत नसून हा जनादेश आहे। जनादेश हा आहे की महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षांचं ही पूर्ती करण्याची वेळ आहे आणि अपेक्षा पूर्ती करणारं हे सरकार पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्राचा चेहरा मोहरा नक्कीच बदलून टाकेल असा दुर्दम्य आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतो। आणि सोबतच या सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीला या सर्वोच्च स्थानी विराजमान केलेला आहे। या सर्व जनतेच्या प्रती मी हार्दिक ऋणभाव व्यक्त करतो। धन्यवाद। जय श्रीराम। शिवसेना महायुतीचा जय हो। भारत माता की जय।